बघा या ठिकाणी आपण ही मेणबत्ती पेटवलेली आहे. मेणबत्ती काय केलेली आहे? पेटवलेली आहे. त्याची उष्णता म्हणजे जर आपण त्याच्यावर फुगा पकडला, या फुग्यामध्ये काहीच नाही, फक्त आव आहे आणि दुसरा फुगा आहे पाणी भरलेले, बरोबर. तर पाण्याचा उष्णता शोषक आहे. हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. प्रथम आपण काय करूया, ज्याच्यामध्ये हवा आहे तो फुगा आपण काय करूया, छोटा फुगा घ्या ना आणि फुटला लगेच. फुटलाकडे उष्णता लागली, बरोबर, तो फुगा फुटला. अजून एक फोडून बघूया आपण, एक खरंच फुटतो का, बरोबर. गरम झाला का तो फुगा फुटतो का तर बघायचं. लगेच फुटतो, लगेच काही फुटला, सेकंदात फुटतो. काही सेकंदामध्ये फुटला. पण पाण्याने भरलेला फुगा आपण काय करायचंय, त्याच्यावर पकडायचंय. तो फुटतो का लगेच, बरोबर. बघा फुटतोय नाही. बघा किती जवळ पकडला आपण त्या मेणबत्तीच्या. का फुटत नसेल, काय त्याच्यात पाण्याने काय केलंय, पाणी हे उष्णता शोषक आहे. पाणी काय करून घेतो, उष्णता शोषून घेतो, म्हणून तो फुगा फुटत नाही. फुटला का, आणि मगाशी हवा भरलेला फुगा आपण पकडला, बरोबर, थाडकन फुटला. आणि याला किती वेळ लागला तरी सुद्धा तो फुगा काळा झाला, तिथे पण तो फुटला नाही, बरोबर. किती वेळ त्याला पकडलं आपण तरी सुद्धा तो फुटत नाही.